हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ. तर जास्त काही बोलत बसणार नाही आहे. तर आम्ही चाललो आहे माणगावला. तर त्याच्या आधी मुलीला पिकअप करणार आहोत तिच्या स्कूलमधून. तिथेच आम्ही नंतर अचानक ठरलं की नणंदबाई येत आहे, तर त्यांच्याच घरी जाऊन मग मुलीचे कपडे चेंज केले. तर त्यानंतर हा रेडीच झाला होता. त्याला घाई होती की गाडीमध्ये कधी बसून आपण फिरतो आहे. तर गाडीमध्ये बसण्याचे गप्पा टप्पा चालू होता, टाईमपास चालू होता. तर आम्ही त्यानंतर नंदीकडे गेलो. नंदीकडे जाऊन कपडे वगैरे चेंज केले. मी काही उतरले नाही आणि यानंतर माझं बाळ झोपलं होतं. तर बघा आम्ही पोचलो आहे माणगावला. माणगावला पोचून आम्ही एरवी आम्ही असेच मधल्या वेळेत गेलो तर रांगेत उभं राहत नाही, पण यावेळी रांगेत उभं राहिलो कारण गुरुवार होता, शेवटचा मार्गशीर्ष, आणि तिथे गर्दीच गर्दी होती. जेवणाला पण आमचा 801 ते 850 यामध्ये जेवणाचा नंबर लागला होता. तर बघा मुलाची आणि नंदेची मस्ती चालली होती. तर बघा मंदिरामध्ये व्यवस्थित शांततेत नियम आणि शिस्तीतमध्ये राहून रांगेत दर्शन दिले जात होते. तर त्यानंतर आम्ही उभे राहिलो आहे रांगेत, खूप वेळ झाला आहे. त्यानंतर बघा दर्शन घेऊन झालं, बसलो आणि ते आजोबा भेल शेंगदाणे चणे विकत होते. तर म्हटलं नणंदबाई म्हणाल्या तर मग राहू दे, त्यांनाच मदत मिळेल थोडी, म्हणून आम्ही शेंगदाणे चिरमुले भेल वगैरे सगळं घेतलं. त्यानंतर बघा जेवणाचे नंबर उशिरा होते म्हणून सगळी लोकं थोडीफार जेवून निघाली होती. थोड्याफार आम्ही बसले होतो. आम्ही पण त्यांच्यावर बसलो होतो. तर मुलीला भूक लागली होती. तिने म्हटलं केळं दे मम्मा. तर केळं खाल्लं. त्यानंतर मिस्टर मुलाला घेऊन पुढे बसले होते आणि अशा प्रकारे आमचा प्रवास मस्त झाला आहे. थँक्यू, बाय.